नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय? मजेत? ठीक. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तुम्ही बोला. मेसेज केला होतात का आता? होय होय, मेसेज केला होता. किती महिने बघताय? हा, किती महिने बघताय मला? तुम्हाला मी मागे पण तुमचा मला कॉन्टॅक्ट झाला होता. तेव्हा काय तुमची काही लिंक होती. त्याच्यानंतर काय मध्ये आता तुमचा माझा नंबर आता कॉन्टॅक्ट झाला 1-2 दिवस झाले असतील मला वाटतं. हं. हा, बाकी काय ना, आम्ही जास्त विश्वास ठेवतो. मेन हा विश्वास आहे माणसावर. ना पण तुम्हाला काय फायदा झाला नाही? मला ऍक्च्युली कसा, मी हा एकटाच राहतो. माझा ड्रायव्हर झालेला आहे. हं. मला जाती धर्माचा काय आडी अडचण नाही आहे. बरं. काय जातपात धर्म मी आयुष्यात कधी मानला नाही. एक देवाची आमचं कृपा आहे. हा राहिला विषय, मी मुंबई गोवा लाईन करतो. मी हं. गाडीवर ड्रायव्हर आहे. मी बरं. माझी कास्ट आहे मुस्लिम. मुस्लिम. हा, मला फक्त एक व्यवस्थित लाईफ पार्टनर पाहिजे. बाकी मला काय इच्छा नाही. हं 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 हं. हा, कारण मी एकटाच आहे. मला आई वडील भाऊ बहीण कोण नाही. बरं. हा, आणि तुम्हाला काय फायदा झाला नाही मतलब? काय रे? फायदा काय झाला नाही म्हणजे काय, मला काय कळलं नाही. फायदा नाही काय, मी तुला मॅसेज टाकलाय ना. हां. फायदा मी काय असं काय टाकलाय नाही. मला एक चांगली पाहिजे लाईफ पार्टनर असा. ओके. कोणीतरी हा कमेंट दिली आहे, डायरेक्ट व्हिडिओवरतीच कमेंट दिली आहे की हा, मी 1 महिना बघतोय, मला काहीच नाही नाही, मी फायदा नाही झाला नाही. बघत आहे. 1 महिना नाही बघत आहे मी. बरं. हां. नाही 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 नाही, नाही मग म्हणून मी त्यांच्यासाठी मी बोलतोय, मला काही माहीत नव्हतं नाही कोण नाही बोलतं. नाही नाही नाही. आत्ता मला एक तुमचा आत्ता परवा ॲप भेटला मला. ते मला तर फेसबुकला मला वाटतं असं काही फेसबुकला रील्स असं काही. बरं. हां, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते व्हॉट्सअपला हे केला होता. तुम्ही मुस्लिम समाजाचे आहात होय 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 आणि तुमचं लग्न झालं होतं पहिलं? होय, झालं होतं झालं होतं. ओके. मग मग काय इश्यू येतोय आता मग? इश्यू म्हणजे आता माझा डायव्होर्स झालेला आहे. ड्रायव्हर झाला आणि मग मुलं वगैरे? तिच्याकडे आहे सगळं. 2 मुलगी आहेत, 1 मुलगी आहे मला. हां, ते तिच्याकडे आहेत. ते आत्ता मी सध्या एकटाच आहे बघा. बरं. आई वडील? कोण नाही. बरं. होईल ना तुमचं लग्न, असं काही इश्यू नाही आहे. तुम्ही तुमचा पूर्ण जर विश्वास असेल तर तुम्ही एक जाहिरात देऊ शकता. हां, नाही विश्वास तर आहे आपल्याला. हां, जाहिरात देऊन आता बघा. मी जाहिरात तुमचा एक कसं? व्हिडिओ बघितला. ते 76 वर्षाची 76 मॉडेल ही आहे ना कोणती, आशा गावडे म्हणून. आशा गावडे कोण आहे? आता तुझा व्हिडिओ बघितला मी. डोंबिवलीला कुठेतरी राहते ती. पायात भोंग्या वगैरे येतात. मला माहीत नाही. मी एवढं डोक्यात नाही ठेवत, कारण मी नाही, बरोबर आहे. फक्त जाहिराती घेतो. बरोबर मी आहे. लग्न जुळवत नाही. मी जाहिराती घेतो आणि बरोबर लग्न आहे. आपणच जमतात. बरोबर आहे. हां, आणि मी मुलांच्या जाहिराती घेतो, मुलींच्या घेत नाही. बरोबर आहे. हां 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 हां, म्हणजे जर तुम्ही समजा आता तुमची जाहिरात तुम्ही दिलात तर तुम्हाला हां, मुली बघतील आणि मुली तुम्हाला डायरेक्ट कॉल करतात. बरोबर आहे. असा प्रकार आहे तो. म्हणजे तुम्ही आता मुस्लिम समाजाचे आहात तर हां, मुस्लिम मुली तुम्हाला बघतील. बरोबर आहे. हां हां, म्हणजे असं काही नाही. तुम्ही ज्या समाजाचे असणार त्या समाजाचे लोक हां बघणार तुम्हाला, कारण आम्ही टॅग हां लावतो. हां आम्ही हां. हेडिंग पण देणार तसं. थंबनेल आता असतं त्या ना. टायमाला एक ती तयार झाली होती. मला कुठली होती ती, विरा सेटची. पण ते म्हणजे तुझी कास्ट मुस्लिम आहे ना, म्हणून मला नाही जमू शकत. ती तयार होती ती. हां आता हां मला हां ती बोलली काय, माझी आई ऍक्सेप्ट नाही करणार. मग तिला 2 काहीतरी मुली आहेत. ती नवरा सगळे सोडला नाही. ती जॉब करते हां विरारला. हां. आणि गुजराती महाराष्ट्राची काहीतरी आहे ती. ऐका, तुम्ही हे हां, करू नका. मुस्लिम धर्म वेगळा आणि हिंदू धर्म वेगळा. होय होय, बरोबर आहे. कसं होईल माहिती आहे, त्याने पुन्हा वाद व्हायला नको. होय, बरोबर आहे. तुम्हाला मुस्लिम मिळून जाईल की. जाईल ना. हां, मुस्लिम मिळणार. फक्त तुम्ही काय करा, जर तुमची परिस्थिती असेल चांगली आणि समजा तुम्हाला आमच्यावर विश्वास असेल तर तुम्ही जाहिरात एक हां, देऊन बघा ना. चालेल, देऊया ना. हां, जाहिरात देऊन बघा. जाहिरात दिलात ना, तुम्हाला स्वतःहून हां, रिझल्ट येणार. तुम्हाला बरोबर कॉल आहे. येणार, भरपूर मुलींचे कॉल येणार. हां हां कारण हां जसं हां, मुलाला लग्न करायचं तसं मुलीला पण करायचं आहे ना. बरोबर आहे. हो, त्यामुळे ॲटोमॅटिक तुम्हाला कॉल येणार. बरोबर बरोबर. मग काय? त्याचा काय खर्च कसा काय किती काय येतो? 3,000 एकदाच असतात आणि कायमस्वरूपी आहेत ते. लग्न झालं पाहिजे हा उद्देश आहे आणि होतं इथे बरोबर लग्न. कारण कसं खूप लोक बघणार तुम्हाला. बरोबर बरोबर मी हेडिंग देणार तसं. हेडिंग असणार, बरोबर. मुस्लिम हां समाजाचं हेडिंग असणार, हां जेणेकरून हां तुम्हाला हां ते हां, लोक बघणार. बरोबर बरोबर. हां, मुस्लिम नवरा मुलगा असं टाकलं ना की मुली बघणार तुम्हाला तुमच्या समाजाच्या. मग तुम्ही आता गोव्याला राहता? हो. मी पण मुंबई गोवात चालतो. नाही, पण मी भेटत नाही कोणाला. होय.
हां मी फक्त तुम्हाला हे बघा तुमचा विश्वास असेल तर तुम्ही जाहिरात देऊ शकता, असं काही नाही आहे. जाहिरात कुणी देऊ शकतं. आणि मी कुठल्या विशिष्ट धर्माचं काम करत नाही आहे. मी सगळ्या धर्मांसाठी आहे. मी सगळ्या धर्मांसाठी आहे. फक्त एवढंच की तुम्ही हिंदू मुलगी बघू नका. कारण काय माहिती, त्याने वाद होऊ शकतो. हां हिंदू किंवा इतर कुठल्याही धर्माचं म्हणजे असं ते बघण्यापेक्षा तुम्हाला मुस्लिम मिळून जाईल की. मिळणार तुम्हाला काही टेन्शन नाही आहे. हां कारण प्रत्येक धर्मात खूप मुली असतात ना, मुलं मुली सगळीकडे असतात, असं काय नाही. ठीक आहे मग मी येणार आता त्याचे सुट्या आले तर गाडी पण माझी लोड झाली ना, आता झाले मला इकडे 4-5 दिवस, दिवाळीपासून इकडेच आहे मी. आता मी येणार आहे गोव्याला आलो की मी तुम्हाला फोन करतो. मला फोन नको करू असं विनाकारण. तुम्हाला जर तुम्हाला जर पेमेंट करायचं असेल ना तर मला फक्त पे सोडलात पेमेंट की मी तुमचं रेकॉर्डिंगला घेणार. चालेल ठीक आहे. हां मग रेकॉर्डिंग करणार आणि ऑटोमॅटिक तुम्हाला मिळून जाईल. चालेल हो 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 बरं.